वास्तवात ते आहेत समोर. त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर वास्तवात ते समोर बसले आहेत आणि आपल्याबरोबर बोलत आहेत. आपण काय करतोय, अवास्तवावर जास्त जगतो. अवास्तवावर मित्रांनो लक्षात येते काय, वास्तव आणि अवास्तवामध्ये काय करतोय आपण, वास्तवाला स्वीकारत नाहीये तर अवास्तवाला जास्त स्वीकारतो. बोलायचं तरी काय, बोलायचं काय, साई मंदिर ते कृष्ण मंदिर, कृष्ण मंदिर, कृष्ण वंदे जगद्गुरु, कृष्ण वंदे जगद्गुरु. तुझ्या नामात गोडवा
मित्रांनो, हा माझा प्रवास तुम्ही बघितला असेल आता या व्हिडिओमधून. मुंबई वाया राजापूर, साई मंदिर आणि कृष्ण मंदिर याचे मी काही क्षणचित्र याच्यात टाकलेले आहेत या प्रवासातले. मित्रांनो, एक लक्षात घ्या, मी ह्या आदिमातेला वंदन करून बोलतो आहे. ही आदिमाता म्हणजे वसुंधरा, पृथ्वी, तिला आपण पार्वती म्हणतो, अंबामाता म्हणतो, आणखीन काय काय म्हणतो. अशा आदिमातेला अभिवादन करून तिच्या चरणी नतमस्तक होऊन मी तुम्हाला एक प्रार्थना करतो आहे परत या सृष्टीचं म्हणजे या आदिमातेचं, या पर्यावरणाचं म्हणजे या आदिमातेचं संवर्धन करा, संरक्षण करा. तरच तुम्ही वाचाल, तरच तुम्ही जगाल, तरच प्रत्येक जीवजंतू जगेल. या आदिमातेने त्यांना जन्माला घातलं आहे आणि प्रत्येकाचा जगण्याचा जेवढा तुम्हाला अधिकार आहे तेवढा प्रत्येकाला तेवढाच अधिकार आहे, प्रत्येक जीवजंतूला. मित्रांनो, हे जे काही मंदिर आहे आता कृष्ण मंदिर, श्रीकृष्ण, कृष्ण म्हणजे जगद्गुरू, ह्या जगाचे गुरु असे श्रीकृष्ण यांनी भगवद्गीता सांगितली आहे. गीता रहस्य तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ह्या गीता रहस्यामध्ये कसं जगायचं आहे, कसं वागायचं आहे हे रहस्य आहे त्याच्यात. हे तुम्हाला माहीतच असेल, माहीत नसेल तर माहीत करून घ्या. आणि अशा श्रीकृष्णाचा मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा होता. त्या मंदिराची जी मूर्ती आहे ती मूर्ती माझ्यासाठी खास आहे, कारण माझ्या आईवडिलांच्या शुभ हस्ते ती मूर्ती स्थापित झालेली आहे. तिची माझ्या वडिलांनी ती मूर्ती मुद्दामून राजस्थानवरून अगदी बनवून मागितलेली आहे, बनवून घेतली आणि ती मागितली होती, तिथून आणलेली आहे आणि तिथून आणून ती त्या मंदिरात स्थापित केली होती. आणि त्याच मूर्तीचा आणि त्याच मंदिराचा, मूर्तीचा नव्हे तर मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा होता. ती मूर्ती तिथे आहे स्थापित. अशा श्रीकृष्णाला वंदन करून आता आपण शपथ घेऊया, आपण अणाभाका घेऊया की या सृष्टीचं संवर्धन करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि मी ते पाळणारच. त्या माझ्या आद्य कर्तव्याशी मी कुठेही तडजोड करणार नाही. कारण माझा अंतिम समय जेव्हा येईल त्यावेळी मला ही गोष्ट कुठेही मनाला लागणार नाही की या आदिमातेचं मी पूजन केलं नाही, तिची सेवा केली नाही, हे राहून जाणार नाही. आणि आपला प्राण शेवटचा आनंदाने जाईल, कुठेही मनात शंका कुशंका न ठेवता, न राहता. मी तुम्हाला ही नम्र विनंती आणि कळकळीची विनंती करतो. बोलायचं तरी काय. या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असतील तर लाईक करा. परत एकदा ह्या आदिमातेला वंदन करून मी माझे विषय ते थांबवतो. हे माझे विषय चालूच राहणार आहेत, वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या तऱ्हेने, पण तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. भारत माता, बघा भारत माता म्हणतोय मी, म्हणजे ह्या धरणीला, ह्या भूमीच्या तुकड्याला, ह्या भूखंडाला मी भारत माता म्हणतोय आणि तिला वंदन करून मी माझे शब्द थांबवतोय. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.